तर वाशिममधून आपले प्रतिनिधी विशाल राऊत यांनी तिथला आढावा घेतलाय, पाहूयात। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील मी सध्या वाशिम शहरातील राणी लक्ष्मीबाई मतदान केंद्रावर आहे। थोड्याच वेळामध्ये आज या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। नक्कीच आपण एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाकडून सजावट करण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी सेल्फी पॉइंट सुद्धा उभारण्यात आले आहे आणि नक्कीच एकूणच जिल्हाभरातील 1076 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि यासह जिल्हाभरामध्ये 7719 अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आहे आणि नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मतदान प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम। तर आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय। देशात 89 मतदारसंघात आज मतदान होते, तर राज्यात 8 मतदारसंघात मतदान पार पडतंय। अकोला, अमरावती, नांदेड, वर्धा, परभणी अशा अनेक 8 मतदारसंघात मतदान पार पडतंय। यासाठी योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली गेली आहे। तसंच मतदानासाठी तयारी सुद्धा प्रशासनाकडून केली गेली आहे। जे संवेदनशील मतदान केंद्र आहेत अशा ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली गेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे आणि 8ही मतदारसंघात मतदानाचा प्रतिसाद दिसतोय। अनेक ठिकाणी रांगा लावून मतदार हे मतदान करतायत। राज्यभरात 8 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला होता, मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान व्हावं यासाठी प्रशासनाकडून आवाहन सुद्धा केलं गेलंय। तसंच योग्य ती खबरदारी सुद्धा केली गेली आहे। पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती सुद्धा प्रशासनाकडून केली गेली आहे। पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता, मात्र दुसऱ्या टप्प्यात मतदान व्हावं, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली गेली आहे। महाराष्ट्रात 8 मतदारसंघात मतदान पार पडते। अकोला, अमरावती, नांदेड, वर्धा, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम अशा 8 मतदारसंघात उमेदवारांचं नशीब हे आज मतदान पेटीत बंद होणार आहे। तर देशात एकूण 89 मतदारसंघात मतदान पार पडते, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 मतदारसंघात मतदान होत आहे। या 8ही मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी मतदान करायला सुरुवात केली आहे आणि प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली गेली आहे। एकूण देशभरात 89 मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी आज मतदान पार पडतंय, तर महाराष्ट्रामध्ये 8 मतदारसंघात मतदान होत आहे। पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मतदान व्हावं यासाठी प्रशासनाकडून जनजागृती सुद्धा केली गेली आहे। आवाहन सुद्धा सर्वसामान्य मतदारांना, जनतेला केलं गेलंय। एकूण 8 मतदारसंघात आज सर्वच उमेदवारांचं नशीब हे मतपेटीत बंद होणार आहे।